जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं, वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं, अजून काही त्याची फेर चौकशी करणं, स्क्रुटिनी करणं, अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये, विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही. विरोधकांनी आरोप केलाय की आता निवडणुका झाल्या, निकाल आला आणि आता तुम्ही त्यावर एक निर्बंध आणताय किंवा मर्यादा आणताना दिसत. नाही, मला वाटतं कुठं निर्बंध आणलेला आहे, कुठं लेखी आदेश काढलेले आहेत, कुठं काय केलेलं आहे. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टीका तर पहिल्या दिवसापासून या योजनेवर होते, पण आज सर्व लाडक्या बहिणींनी 3 भावांची साथ दिलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेने आणि देशाने सुद्धा पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला महत्व आम्ही सुद्धा देत नाही आणि लाडक्या बहिणी सुद्धा देत. मी महिला व बालकल्याण विभाग हँडल केला, आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची त्या विभागासाठी शपथ घेणार. मला वाटतं या संदर्भामध्ये जे वरिष्ठ आहेत ते ठरवतील. शेवटी जी जबाबदारी आपल्याला दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडणं हे आपल्या हातात असतं. त्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महिला व बालविकास विभाग अधिकाधिक सक्षमपणे चालवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलं. त्याच्यामुळे पाहूयात आता पुढे.